आज जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ही बंदची हाक देण्यात आली आहे। बांगलादेशाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे बंदची घोषणा करण्यात आली आहे। तर जळगाव बंदीच्या घोषणेला 100% प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे। जिल्हा बंदमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखोंची उलाढाल मात्र ठप्प आहे आणि याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। सध्या बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत आणि या हल्ल्यांमध्ये अल्पसंख्याक असतील, हिंदू समाज असेल यांच्यावर मोठा अत्याचार होत आहेत आणि याच्याच निषेधार्थ आज जळगाव जिल्हा हा बंद केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केट असेल, धान्य मार्केट असेल, हे या ठिकाणी 100% बंद दिसत आहे आणि या ठिकाणी रोज सकाळी जवळपास शेकडोच्या संख्येने व्यापारी असतील, शेतकरी असतील, हमाल वर्ग असेल, त्याचप्रमाणे भाजी विक्रेते असतील यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा नसते। मात्र आता जर चित्र बघितलं तर पूर्णपैकी 100% सुकसुकाट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सगळी दुकानं या ठिकाणी बंद दिसत आहेत। सकल हिंदू समाजातर्फे आवाहन करण्यात आलं होतं की आज जळगाव 16 ऑगस्टला जळगाव जिल्हा हा बंद ठेवावा आणि यांच्या मागणीला या ठिकाणी 100% हा असा प्रतिसाद मिळालेला आहे। त्यामुळे भाजी मार्केटसह धान्य मार्केट असेल, जळगाव जिल्हा असेल, हा या ठिकाणी बंद दिसतो आहे। याचाच अर्थ असा की या ठिकाणी हिंदू समाजाने केलेल्या आव्हानाला 100% हा प्रतिसाद मिळालेला आहे आणि कुठंतरी भारताने देखील दखल घ्यावी आणि बांगलादेशामध्ये जे काही अत्याचार होत आहेत हिंदू समाजावरती, अल्पसंख्याक समाजावरती, यांना कुठेतरी न्याय मिळावा व बांगलादेशाच्या निषेधार्थ हा आव्हान जे हिंदू समाजाने केलेलं होतं जिल्हा बंदीचं, याला हा 100% प्रतिसाद मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र या आंदोलनाच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो सकाळचा व्यवहार असतो, तो करोडो रुपयाचा व्यवहार असतो, तो आज कुठेतरी ठप्प झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।